Okay, good morning. Today we have organized your practical. Okay, that is practical examination. You already completed fishery practical 1 and 2, and your common practical is still remain. So from today and tomorrow we are conducting the practical number 3 and practical number 4. So best of luck to all for the both the practical, that is practical 3 and the practical 4. So today you have to go for the total 8 questions. Question number 1 is related with the physiological experiment. Question number 2 is the estimation. Question number 3, it is the ecological experiment. Fourth one is the ecological experiment number 2 and identification. And the final 3 questions related with your project report, then the viva on the project report and the journal. Okay. Now, one by one, we are passing toward the examination. Number 1 is Neha Madne. Okay. So we are arranging your practical by using the virtual. Virtually we are arranging your practical. Okay. It is due to the COVID pandemic condition. So we are conducting this practical in this way. So Nisha Madne, number 1. Are you ready? Yes, sir. Okay. फक्त बाकीच्यांनी जे तुमचे माईक आहेत ते अनम्यूट करा, सगळे म्यूट करा, म्यूट. आणि फक्त निशाचा जो काही माईक आहे तो अनम्यूट राहील. व्हिडिओ म्यूट करू का? व्हिडिओ नके, व्हिडिओ नाही, माईक माईक फक्त करायचा. आणि आता 1 बाय 1 जशी एक्झामिनेशन होईल, हा तशी ज्यांची एक्झामिनेशन होईल त्यांनी तुम्हाला जी लिंक पाठवलेली आहे ग्रुपवर, गुगल लिंक, त्या लिंकवरचा जो काही प्रश्न आहे आयडेंटिफिकेशनचा, तो प्रश्न तुम्ही पूर्ण करायचा. तो प्रश्न आयडेंटिफिकेशनशी रिलेटेड आहे. त्याचबरोबर त्या प्रश्नामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट जो आहे तो प्रोजेक्ट रिपोर्ट अपलोड करायचा आहे. ओके. तुम्हाला ही गुगलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ते जे काही त्यावर दिलेले गुगल लिंकवर दिलेले काही प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत. आणि ज्यांची इथं ओरल चालू आहे त्यांनी ओरल द्यायची. ज्यांची ओरल संपल्यानंतर पुन्हा तुम्ही ग्रुपवर जायचं आणि त्यानंतर ते जे काही गुगल लिंकवर दिलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि नंतर ते अपलोड करायचे आहेत. ओके. निशा मधने आवाज येतो का? हा. क्वेश्चन नंबर 1. Question number 1, it is the physiological experiment. Which physiological experiment you have prepared well? Erythrocyte sedimentation. ESR. Okay, erythrocytic sedimentation rate. Tell me the principle. When anticoagulated blood is allowed to stand undisturbed for a period of time, the red blood cells tend to sink spontaneously to the bottom of tube, and from there is formed. The first layer, 2 layers are formed. The upper layer is lower layer is RBC, and upper layer is plasma. This process is known as sedimentation. And okay, what is significance of the experiment? ऐकून आलं सर. What is significance of experiment? निशा सोडून बाकीच्यांनी म्यूट करा तुमचा माईक. ज्यांची ओरल असेल त्यांचाच फक्त अनम्यूट करायचा माईक, बाकी कोणी अनम्यूट करू नका माईक. सिग्निफिकन्स का सर?
हा सिग्निफिकन्स. What is significance of experiment? This experiment significance is the measure of how quickly we measure RBC settle at the bottom of test tube that contain a blood cell. What is significance? हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर याचा सिग्निफिकन्स काय? फिजिओलॉजिकल सिग्निफिकन्स. तर परत सांगता का? ऐकू येत नाहीये नीट. फिजिओलॉजिकल सिग्निफिकन्स काय आहे या एक्सपेरिमेंटचा? आला का ऐकू? आला जेव्हा हा प्रश्न आला ना ऐकू? काय प्रश्न ऐकू आला का? तर व्यवस्थित नाही ऐकू येत, अडकतंय. ओके सर, व्हिडिओ तुझा ऑन आहे का? हॅलो, व्हिडिओ ऑन आहे ना? हा, मी सिग्निफिकन्स विचारतोय, एक्सपेरिमेंटचा सिग्निफिकन्स. जेव्हा आपण ते एका तासासाठी आपण विंटॉपची ट्यूब आहे ती आपण ठेवलेली आहे ना, तेव्हा तर ओके ओके ओके, ठीक आहे, बसून दे. व्हॉट इज अदर नेम ऑफ इरिथ्रोसाइट? विंटॉप ट्यूब मेथड. अरे मी प्रश्न काय विचारलाय तुला? व्हॉट इज अदर नेम ऑफ इरिथ्रोसाइट? नो सर, नाही माहिती. ओके, हाऊ मेनी इरिथ्रोसाइट्स प्रेझेंट इन अ नॉर्मल मॅन? नॉर्मल मॅन 0 to 22 mm per hour फॉर मॅन. नाही, मी इरिथ्रोसाइटिक सेडिमेंटेशन रेट विचारलेला नाही, मी नंबर ऑफ आरबीसी विचारतोय. नंबर ऑफ आरबीसीज. नंबर ऑफ RBC. हा, इन अ नॉर्मल मॅन. नाही आठवत. Okay. Why RBC is known as red blood cell? काय सर? Why RBC is called as red blood cell? कळला का प्रश्न? कळला? काय सर, अडकते. ठीक आहे. ओके, दुसरा प्रश्न कोणता केलेला आहे तू? डिफरेंशिएटेड काउंट ऑफ ल्युकोसाइट. Differential count of leukocyte. Okay. Yes. Why leukocytes are called as the white blood cells? सर परत हॅलो. हा बोला, परत विचारू का प्रश्न? हा सर. सर इथे थोडा नेमका प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ऐकू येत नाहीये. ल्युकोसाइटचं मिनिंग काय? मिनिंग ल्युकोसाइटचं का? ल्युकोसाइट म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स ना सर? हा. ह्युमन मध्ये किती असतात? हा, किती नंबर किती आहेत ल्युकोसाइटचे? वेगवेगळे टाइप्स जर आपण बघितले तर साधारणतः नंबर किती ल्युकोसाइटचा? वेगवेगळे टाईप सर. न्यूट्रोफिल्स असतात, बॅसोफिल्स, परत लिम्फोसाइट, मोनोसाइट. यातल्या कुठल्या सेल जास्त नंबर नसतात? न्यूट्रोफिल. न्यूट्रोफिल जास्त असतात. ओके. मायक्रोफोन ऑन आहे की? लिम्फोसाइटचे दोन टाइप कुठले? लिम्फोसाइट. हॅलो. लिम्फोसाइटचे टाइप माहिती आहेत का तुला? लिम्फोसाइट. हा. Lymphocytes, sir. White blood cells are it's also body's main types of immune cells. Immune cells. Okay, okay. What is role of WBC? Huh?
रोल काय WBC चा रोल? WBC रोल. हा, फंक्शन काय? It sir, it helps fight for infection. ओके, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 कुठला केलास तू? क्वेश्चन नंबर 3 हो सर. कोणता केला? युगलिना. म्हणजे काय केले तर? क्वेश्चन नंबर 3 काय आहे? इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट. हा, झू प्लॅंक्टॉन. बरोबर, झू प्लॅंक्टॉन मध्ये ना? हो सर. ओके, करमोडे मॅडम. हॅलो, करमोडे मॅडम. खेरमुडे मॅडम. हा, हॅलो. झू प्लॅंक्टॉन केले ना तू? हो सर. व्हॉट इज मिनिंग ऑफ झू प्लॅंक्टॉन? अरे बाळा, झू प्लॅंक्टॉन म्हणजे काय? परत सांगा. व्हॉट इज मिनिंग ऑफ झू प्लॅंक्टॉन? झू प्लॅंक्टॉन सर. हा. It consists of small animals and the immature stages of large animals. हॅलो. हा, खरं मॅडम. हा सर. विद्यार्थ्यांना तुम्ही हा. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 याचे प्रश्न. बर. क्वेश्चन नंबर 3 जो आहे का नाही, तो हा. इकॉलॉजिकल झू प्लॅंक्टॉन. हा हा. आणि एक्सपेरिमेंट आहे, पुन्हा तो इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट आहे. त्यांनी कुठला केला विचारा आणि त्याच्याशी रिलेटेड त्यांना प्रश्न विचारा. ओके, ठीक आहे. ठीक आहे. हा. ओके, आताची जी विद्यार्थिनी आहे काय, हा. ती विद्यार्थिनी मध्य म्हणून आहे, तिला ते प्रश्न विचारा. हा, त्यातला जो PRN नंबर आहे का नाही, तुम्हाला दिलेला लिस्ट मध्ये PRN नंबर 723. हा, 723. राईट. ती विद्यार्थी बोलती तुमच्याबरोबर, विचारा तिला प्रश्न. हा बघ, झू प्लॅंक्टॉन केलंस का फायटो प्लॅंक्टॉन केलंस? ऐकायला येतो का आवाज? ऍक्च्युली मॅम मी हो मॅम युगलिना केलाय, कारण की तो दोन्ही पण आहे. म्हणजे इट इज अ फ्री लिव्हिंग अँड फायटोप्लॅंक्टन अँड झू प्लॅंक्टन. झू प्लॅंक्टन. बरं, त्या युगलिना सोडून दुसरे कुठले फायटोप्लॅंक्टन मिळाले का तुला? काय मॅम? युगलिना सोडून अजून कुठले अॅनिमल्स मिळाले त्याच्यामध्ये? तर मॅम मायसिस आहे, डॅफनिया आहे, सायक्लोप आहे. चौथा एक्सपेरिमेंट कुठला केलास बाळ तू? चौथा इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट आहे, तो कुठला केलाय? CO2 केलाय, O2 केलाय, BOD केलाय, COD केलाय, कुठला केलाय? मॅम तुमचा आवाज येत नाहीये. मला क्लिअर येतोय तुझा आवाज. अगं मॅडम विचारतात, तू पुढचा एक्सपेरिमेंट कोणता केलेला आहेस? पुढचा एक्सपेरिमेंट का? हा, एस्टिमेशन ऑफ CO2. CO2. सिग्निफिकन्स काय बाळ त्या एक्सपेरिमेंटचं? सिग्निफिकन्स काय करायचं? CO2 काय करायचं वॉटर मध्ये? सिग्निफिकन्स काय त्याचा? करायचं मॅम CO2 तो सिग्निफिकन्स का? हा. नसेल येत तर नाही म्हणा, पुढचा क्वेश्चन विचारायला मॅडमना.
येत नाहीये का बाळा? मॅम हॅलो हा बोल. मॅम तुमचा आवाज अडकतोय त्याच्यामुळे मला प्रश्न नाही समजत. जाधव सर तुम्हाला आवाज येतोय का माझा? हो, मी चॅट बॉक्स मध्ये मॅडमने विचारलेला टाकतोय तुम्हाला. काय? बाय प्रोजेक्ट कोणता केलास? प्रोजेक्टचं टायटल कुठलं आहे? प्रोजेक्ट मॅम स्टडी ऑफ इन्सेक्ट पॉलिनेटर्स. स्टडी ऑफ इन्सेक्ट पॉलिनेटर्स. insect pollinator. What is mean by pollination? What is mean by pollination? Pollination is the transferring pollen grains from the male another of flower to the female stigma. कुठले कुठले इन्सेक्ट बघितले त्याच्यामध्ये? पॉलिनेशन करणारे इन्सेक्टची नावं माहिती आहेत का? बटरफ्लाय हम्म. बटरफ्लाय आहे ॲन्ट, परत हनीबी, अजून why pollination is essential? पॉलिनेशन कशासाठी महत्वाचं असते? व्हाय इट इज इसेन्शियल फॉर नेचर? सो तिला ऐकायला येत नाही. प्लीज चॅट बॉक्स मध्ये टाकताय का क्वेश्चन? हा टाकतो. चॅट बॉक्स मध्ये निशा. हो सर. हा चॅट बॉक्स मधला क्वेश्चन बघ आणि मॅडमना आन्सर दे. Why pollination is essential? Because of man, fertilizer flowers will produce the seeds and the fruit surrounding seeds and ensure that new generation of plants can be grown. जाधव सर नेक्स्ट घेता. थँक्यू बाळा. हा तू निशा लेफ्ट झालीस तरी चालेल. तू गुगल फॉर्म सॉल्व करत बस. काय सर? मीटिंग मधून लेफ्ट झालीस तरी चालेल. पुढची स्टुडंट आहे भोसले नेहा संभाजी, सीट नंबर 39650. प्रेझेंट सर. हेलो भोसले. भोसले. प्रेझेंट सर. पहिला प्रश्न कोणता? प्रेझेंट सर. विच क्वेश्चन प्रिपेअर? प्रत्येक स्टुडंट परत मी रिमाइंड करणार नाही. तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी ऑन ठेवायचे. व्हिडिओ ज्याचा असेल ना त्याचे मार्क कट होणार. इन्स्ट्रक्शन तुम्हाला भरपूर वेळा दिलेले आहेत. हॅलो भोसले. क्वेश्चन नंबर 1 कोणता केला? हा कोणता क्वेश्चन नंबर 1 केला तू? ESR केलास? ओके. त्याचं सिग्निफिकन्स सांग बघू. व्हॉट इज सिग्निफिकन्स ऑफ दॅट एक्सपेरिमेंट? प्रश्न कळाला का तुला? हॅलो भोसले. भोसले. हॅलो. अरे तुला प्रश्न कळाला का विचारलेला? नेहा भोसले. टेन्शन
हॅलो. नेहा भोसले नाहीतर पुढचा स्टुडंट गेला. प्रेझेंट रेंज सर काही येत नाहीये. हा. तू रेंज मध्ये बसली का? रेंज मध्ये? हो. बर ना सूचना द्यायला पाहिजे. सरांनी जो क्वेश्चन विचारला तो चॅट बॉक्स मध्ये टाकते, तू रीड करून उत्तर सांग. सर येत नसेल तर आपण लगेच नेक्स्ट घेऊयाची. असंच करायचं. नेहा भोसले. येस सर. हा, चॅट बॉक्स मधला क्वेश्चन बघून सरांना आन्सर दे. येत नसेल तर नाही म्हणून समजला सांग. सर. इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन सिग्निफिकन्स विचारलेला सर. हा. नाही येत सर. एक नेक्स्ट क्वेश्चन विचार. हा, ठीक आहे. Okay. Now question is related with question number 2. Estimation of hemoglobin. Question number 2 तू कोणता तयार केलेला आहे? Question number 2. हॅलो. हिमोग्लोबिनचा सर. हॅलो. हिमोग्लोबिनचा केलेला आहे. ओके. व्हॉट इज मीनिंग ऑफ हिमोग्लोबिन? हॅलो. हॅलो. का तुम्ही? व्हॉट इज मीन ऑफ मध्ये विचारलं ना? हा. What is meaning of Hemoglobin is hemoglobin? the red blood red blood cells. Red blood cells in हॅलो. खरं मॅडम. हा सर. तिसरा आणि चौथा प्रश्न विचारा. तिसरा कुठला केलास तू क्वेश्चन? तिसऱ्या प्रश्नामध्ये झू प्लॅन्क्टॉन. कुठला केलास बाळ? झू प्लॅन्क्टॉन केलास का फायटोप्लॅन्क्टॉन केलास? फायटोप्लॅन्क्टन केलंय मॅम. व्हॉट इज मीन बाय फायटोप्लॅन्क्टॉन? डेफिनेशन काय माहितीये का फायटोप्लॅन्क्टॉनची? फायटोप्लॅन्क्टन ना, ते प्लॅन्क्टन हॅलो. सर तुम्हाला आवाज येतो का तिचा? नाही आवाज कट होतोय तुझा. आवाज कट होतोय थोडं. चलो. What are the types of phytoplankton? Volvox, diatoms, diflagellated in the phytoplankton. चौथा इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट कोणतं केलास तू? Estimation of CO2. What is the significance of estimation of CO2?
काय करायचं आपण CO2 वॉटर मधलं? मोरेचे प्रोजेक्ट तुम्ही विचारताय का? प्रोजेक्ट काय झालेलं माहितीये का? हा. प्रोजेक्ट त्यांनी ऑलरेडी सबमिट केलेले काय? ओके, म्हणजे तुम्ही मार्क्स दिलेले आहेत का ऑलरेडी त्यांचे? हो, marks दिलेले आहेत. ओके. त्यामुळे आपण पहिले 4 प्रश्न घेणार आहोत. पहिले 4च घ्यायचे ना? हा, त्यातले पहिला आणि दुसरा मी घेतो आणि तिसरा चौथा तुम्ही घ्या. ठीक आहे, चालेल. आणि आयडेंटिफिकेशनला काय केलं, त्यांना गुगल फॉर्म तयार केलेला आहे. तो हा, गुगल हा. फॉर्म पाठवलेला आहे. तो आपल्याला ते भरून पाठवतील ना त्यांच्या ओके, ग्रुपवर. चालेल सर. ओके. ओके. बाई, येतंय का आन्सर तुला? नेहा भोसले ना सर? हा, नेहा भोसले. नेहा भोसले, तुला सिग्निफिकन्स येतोय का CO2 चा? नसेल तर नाही म्हण, म्हणजे दुसरं कॅन्डिडेट घेता येईल. ओके. सर दुसरा घेऊयात आपण. हा, स्टुडंट केतकी सपकाळ. हॅलो सर, हा ऐका येत नाहीये काय सर? हा, ठीक आहे. तू गुगल फॉर्म सॉल्व्ह कर आता. नेक्स्ट स्टुडंटला घेतोय. तू गुगल फॉर्म सॉल्व्ह करून पाठव. केतकीला लेफ्ट झाली तरी चालेल. नाही हा, लेफ्ट हो. काय? हा, नेक्स्ट कॅन्डिडेट केतकी सपकाळ. सर PRN 539 ना? 39. शिवानी, सांग फोन करायला. शिवानी. हा, ते केतकी सपकाळला कॉल करून सांग अनम्यूट होऊन बोलायला. तिने अनम्यूट केलं नाही स्वतःला. हा चालेल. फोन करणार ना. हॅलो हा, सर, मी आहे ऑन. पहिला क्वेश्चन नंबर 1. ओके. तू कोणता प्रश्न तयार केला? हा, इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. ओके. इरिथ्रोसाइट. सर ऐकाय नाही आलं, परत सांगा. अरे, व्हॉट इज मिनिंग ऑफ इरिथ्रोसाइट? वेंट्रिबल मेथड. आपण एक्सपेरिमेंट करताना जी ट्यूब वापरतो त्या ट्यूबचं नाव काय? वेंट्रिबल ट्यूब. कोणती? वेंट्रोप ट्यूब. हा, वेंट्रोप ट्यूब. ओके. हा. अजून आपल्याला काय काय लागतं एक्सपेरिमेंट मध्ये? वेंट्रोप ट्यूब रॅक, पॉस्चर PPT और PPT और सायरिंग. पॉस्चर पिपेट, PPT नव्हे. PPT. हा, सॉरी. हा, पिपेट. समजा ESR जर कमी असेल काय? हा, तर त्याचा सिग्निफिकन्स आवाज नाही आला, कट होतोय. हा सर बोला. समजा आपण ब्लड घेतलं आणि त्याचा ESR केला आणि तो नॉर्मल पेक्षा जर कमी आला, हा, तर त्याचा सिग्निफिकन्स तर काय सर सिग्निफिकन्स काय आहे? कमी आला तर ESR कमी असेल. हा, सर नाही ऐकू आला क्वेश्चन. या एक्सपेरिमेंटचा कट होतोय आवाज. सिग्निफिकन्स
significance. Anticoagulated blood allowed to stand for period of time. The red blood cells tend to sink spontaneously to the bottom of tube. हे काय सांगते तू? हॅलो, Significance. हा सिग्निफिकन्स आहे का? सिग्निफिकन्स म्हणजे महत्व काय? हा एक्सपेरिमेंट मी परफॉर्म केल्यानंतर कशासाठी हा एक्सपेरिमेंट आपण परफॉर्म केला? Ventrotube convoluted blood. What is the physiological significance of ESR? RBCS. Okay. Come to the question number 2. Estimation of hemoglobin. Estimation of hemoglobin. First, tell me what is hemoglobin? Huh? What is hemoglobin? Huh? Hemoglobin means blood, red blood. Hemoglobin is where hemoglobin is present? Body. In body. And where RBCs are present? काय? Where आवाज नाही आला. हॅलो. What is function of hemoglobin? नाही माहित sir. Okay, Pallavi madam, continue question number 3 and 4. बरं, तिसरा क्वेश्चन कुठला केलास तू? झू प्लॅन्क्टन का फायटोप्लॅन्क्टन? मायसिस. नाही केला? मायसिस केलाय. कुठला? मायसिस. आवाज येत नाहीये का मॅम? कुठला केलास बा? परत एकदा सांग. मायसिस. सिग्निफिकन्स काय बा त्याचं? नाही माहित मॅम. बर, चौथा कुठला केलास? एस्टिमेशन ऑफ CO2. CO2 चं सिग्निफिकन्स काय आहे? Aquatic ecosystem source. Aquatic ecosystem? Source of CO2 are community respiration, decomposition were consumed in the photosynthesis. सर, मोरे सर, नेक्स्ट घ्या. Okay, ठीक है. हाँ. Shivani Argade. Present, sir. Okay. Now, come to the question number 1. Which question you have prepared? Yes, sir. Again, ESR. What is the long form of ESR? Erythrocyte sedimentation rate. What is meaning of sedimentation? Settle down. Settle down. Okay. Why this experiment is carried out? What is physiological significance? To count settle RBCs. Why we are observing the settlement rate of RBCs? Why we need? To see disease. To see? Any disease. Okay. Tell me, in which disease the erythrocytic sedimentation settle down? Erythrocytic sedimentation is very low. Anemia. Okay, in anemia. What happens in anemia? What happens in anemia to RBC? RBC count decreases. Okay, very good. Now come to the question number 2. Which question you prepared? Hemoglobin. Estimation of hemoglobin. Okay, very good. Where hemoglobin is present? In blood. Where? In blood? In which In cell? RBCs. RBCs. Okay.
What is the role of hemoglobin? To carry oxygen. Okay, and what about carbon dioxide? फक्त ऑक्सिजनच नेतो का हिमोग्लोबिन? ऑक्सिजन सगळ्या पार्ट मध्ये नेतो आणि CO2 एक्झेल होतो. बर, CO2 कॅरी करतं का हिमोग्लोबिन? हा? CO2 हिमोग्लोबिन कॅरी करतो का? नाही. नाही करत. मग CO2 ला कोण कॅरी करतं? हा, नाहीच सर. नाही अच्छा. ओके, व्हेरी गुड. व्हॉट इज द नॉर्मल रेंज ऑफ हिमोग्लोबिन इन मॅन? इन वुमन 14, Hmm. 12 to 14. Okay. Men 14 to 16. Okay. When the person is anemic, हा. what is the status of hemoglobin? Hemoglobin decreases. Okay, very good. Pallavi madam, continue. Hello, Khairmole madam. तिसरा क्वेश्चन कोणता केलास? इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट. Estimation of CO2. तिसरा विचारते मी. झू प्लॅन्क्टॉन, फायटोप्लॅन्क्टॉन. Phytoplanktons. What is mean by phytoplankton? They are autotrophs. They make their own food by process of photosynthesis. Very good. By which method did you perform that experiment? The procedure of that experiment. काय केलंस त्याला? First water sample घेतलं, हम्म, त्याला सेटल होऊन दिलं हम्म. आणि कलेक्ट केले स्लाइड वरती आणि मायक्रोस्कोप आणि ओके, व्हेरी गुड. चौथा क्वेश्चन कुठला केलास बाळा इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट? estimation of CO2. CO2. What is the short procedure of estimation of CO2? Procedure. हा, शॉर्ट मध्ये सांग. Okay. First we take 100 ml of water sample. हम्म, Then we add 0.05% NaOH. हम्म. Sorry, in water we add phenolphthalein indicator and titrate it against 0.05 normal NaOH. What is the significance of CO2? Estimation of CO2. काय करायचं? To check dissolved CO2 in water. आता हे वॉटर मधलं चेक केलंस की नाही? मग ऍटमॉस्फिअर मध्ये जो CO2 आहे त्याचं पर्सेंटेज किती असतं? नाही माहिती. ओके, ठीक आहे बाय. सर नेक्स्ट इयर. मोरे सर नेक्स्ट इयर. Hello, how are you? Sir, present. Okay. Present, sir. Okay. Which question you have prepared? Question number 1. ESR, erythrocyte sedimentation rate. Okay. Tell me procedure. Procedure, sir. Procedure na, sir? Procedure. Hello? Procedure सांग बाळ. बर तू काय केलंस त्यातलं ते तरी सांग एक्सपेरिमेंट मध्ये. Principal केला. Okay. Tell me principle. When anticoagulated blood is allowed to stand under disturbed for period of the time, the red blood cells tends to sink spontaneously. The bottom of the tube, lower layer is the RBCs and upper layer is the plasma. It is called sedimentation. Okay. This stage Anticoagulant कोणता वापरला का? fresh EDTA. ओके, व्हेरी गुड. हे ब्लड किती वेळ ठेवलं आपण स्टँडिंग पोझिशन मध्ये?
मिनिमम सर 30 मिनिट. किती? 30 मिनिट. Okay, what is significance of the experiment? Significance to count the settle RBCs. ओके, हा जो ESR आहे हा मॅक्झिमम कधी मिळेल आपल्याला? हायर कोणत्या डिसीज मध्ये मिळेल? कोणत्या फिजियोलॉजिकल मिळेल? अॅनिमी जर पेशंटला एखादा अॅनिमी असेल ना तर ESR आपल्याला जास्त भेटेल. जास्त भेटेल का कमी भेटेल? सर कमी भेटेल. मी जास्त भेटेलचा प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या डिसीज मध्ये जास्त भेटेल? शुगर. ओके, नाउ कम टू क्वेश्चन नंबर 2. डायबेटिक पेशंट. Okay, diabetic patient. What is meaning of diabetes? What is meaning of diabetes? हा सर आवाज येत नाही तुमचा. What is the meaning of diabetes? Meaning of diabetics का? डायबिटीज मिनिंग काय? डायबिटीज हॅलो, प्रश्न कळला का तुम्हाला? रायझिंग ऑफ शुगर इन ब्लड. रायझिंग शुगर इन ब्लड. सर ओके रायझिंग ऑफ शुगर इन ब्लड. ओके, समजा मी डायबेटीसचे. ओके, मी जर समजा अर्धा किलो साखर खाल्ली काय हा आणि जर माझी शुगर वाढली तर मला डायबिटीज झाला म्हणायचं का? नाही सर. सर क्लिअर नाही आवाज येते, काय समजत नाही. ओके ओके, ठीक आहे. टेल मी युअर क्वेश्चन नंबर 2. हा सर. क्वेश्चन नंबर 2 मध्ये कोणती प्रिपरेशन केली? नाही सर काहीच आवाज येत नाही. अरे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 हा समजलं. आता म्हणणार होतो मार्क. नाही सर काहीच आवाज येत नाही. अरे त्या 2 नंबरच्या प्रश्नामध्ये कशाची तयारी केलेली आहे तू? हिमोग्लोबिनची केली आहे का ब्लड सेल काउंटची केलेली आहे? हा सर हिमोग्लोबिनची केली. हा, व्हॉट इज मिनिंग ऑफ हिमोग्लोबिन? हा सर. मीनिंग ऑफ हिमोग्लोबिन. काहीच आवाज येत नाही. चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाकतो म्हणायचं. तुला चॅट बॉक्स मध्ये सर सर क्वेश्चन. मी चॅट बॉक्स मध्ये टाईप करत. हा चॅट. हा सर देते. चॅट बॉक्स मध्ये व्हॉट इज द मिनिंग हिमोग्लोबिन? सर काहीच आवाज येत हा थांबा. हा प्रतीक्षा बोल. हा सर आला आवाज. नॉर्मल रेंज ऑफ हिमोग्लोबिन. चॅट बॉक्स मधला क्वेश्चन जो टाकलाय तो त्याचं उत्तर सांग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हिमोग्लोबिन ना? हा नॉर्मल रेंज ऑफ HB. बोल पटपट. रेंज. हॅलो. हा बोल की. सर चॅट बॉक्स मध्ये टाईप करून टाकू की सांगू? सांग ऐकू येते. तुझा आवाज येतो ऐकू. तू बोल फक्त. हा सर. दुसरा बी क्वेश्चन चॅट बॉक्स मध्ये टाकलाय. सर मला त्याचा आवाज येत नाही सर तुमचा. ठीक आहे, चॅट बॉक्स मधलं बघ. हा उत्तर सांग. दुसरा क्वेश्चन टाकलाय नॉर्मल रेंज ऑफ HB चॅट बॉक्स मध्ये. नॉर्मल रेंज ऑफ HB. हा बोल. 7 to 9 सर. कुणाची 7 to 9? कुणाची सांग? 7 to 9
नाही सर, इन ह्युमन ह्युमन 7.7.35 to 10.7. अहो सर, थांबा मी टाईप पण करते आणि सांगते, पण त्या मला समजत नाहीये. पेशंट जगेल का का 3 पर्यंत गेल्यावर? नाही सर, 3 नाही बोलली मी, 7.35. बर. हा, तो 9.35च्या दरम्यान असतो लेडीजचा, आणि जेंट्सचा त्याच्यावरती असतो. वरती रेंज सांग ना, खालती वरती सांगून. अंक 11 to 14. कोणाचा? मेलचा? हा, आणि नॉर्मल फिमेलचा 9 to 11 असतो. बर. बर. काय त्याचं युनिट काय? युनिट हिमोग्लोबिनचं ना, हा युनिट इन MM. MM का ग्रॅम? हो सर, MM मध्येच असतो. ओके, चुकीचं सांगते तू. ओके, फेरमोडे मॅडम विचारा. बाळ, तू तिसरा क्वेश्चन कुठला केलास? आवाज येतो माझा? अगोदर सांग. माझा आवाज येतोय का तुला? करतोय थोडा. तिसरा क्वेश्चन तू इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंटचा कुठला केलास तयार? हा, फायटोप्लॅन्क्टन. व्हॉट इज मीन बाय फायटोप्लॅन्क्टन? फायटोप्लॅन्क्टन इज ऑटोट्रॉप्स. Autotrophs. What is mean by autotrophs? स्वतःचे फूड स्वतः तयार करणारे ऑटोट्रॉप्स. Okay, very good. What is the meaning of that plankton? Plankton का म्हणायचं त्याला? तसं काहीतरी meaning असेल ना? ओके, ठीक आहे. प्रोसिजर कुठली केलीस बाळ? काय केलंस एक्सपेरिमेंट करताना? CO2. नाही, प्लॅन्क्टॉन तू केलंस की नाही? क्वालिटेटिव्ह केलंस का plankton. क्वांटिटेटिव्ह केलंस? क्वालिटेटिव्ह. Qualitative. क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ओके, मग त्याच्यामध्ये किती आले त्याचे? नंबर काय आहे त्याचा? मिनिमम 1 मध्ये मॅडम 1000 सापडतात. आणि वेगवेगळ्या टाईपचे सापडतात. ओके, ठीक आहे. जो चौथा क्वेश्चन आहे ना, इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट, तो कुठला केलास? CO2चा. CO2चा. CO2चं एस्टिमेशन जे केलं त्याच्यासाठी कुठली मेथड वापरलीस? नाही माहित मॅडम. ओके, प्रोसिजर सांगता येईल तुला एस्टिमेशनची? एस्टिमेशनची. हा, सांग. ब्युरेट आपली नॉर्मल NaOH ना 0.05 नॉर्मल NaOH ना फिल केली. कोनिकल फ्लास्क मध्ये वॉटर घेतलं, वॉटर सॅम्पल, आणि त्यात फिनॉल नॅफ्थलीन इंडिकेटर ऍड केला, आणि ते NaOH सोबत टायट्रेट केले, आणि त्याचा कलर लाईट पिंक आला. लाईट पिंक आला, आणि नंतर तो तसंच राहिला का गेला परत? नाही राहिला तसंच. राहिला तसंच. हा, थोड्या वेळाने गेला. ऍटमॉस्फेरिक पर्सेंटेज काय आहे CO2चं? ऍटमॉस्फेरिक पर्सेंटेज ओके बाळा, थँक्यू. सर नेक्स्ट घेऊया. ओके, ऋतुजा बालेकर. प्रेझेंट सर. बालेकर. हा, बालेकर. येस सर. Which question you prepared for number 1? येस सर. ESR. हा. What is physiological significance of ESR?
म्हणजे नॉर्मली ESR त्याच्यामुळे कळतो आणि डिसीज जर झाला असले तर त्यामुळे आपल्याला कळू शकतं ESR मध्ये. ओके, समजा मला अॅनिमिया झालाय तर ESR मध्ये काय होईल? डिक्रीज होईल तो, RBC डिक्रीज होतील. आणि ESR चं व्हॅल्यू कशी येईल? एक 0च्या खाली म्हणजे समथिंग. 0च्या खाली किती? नाही सर सांगतात नाही. युनिट काय? ESR मोजायचं युनिट काय? व्हॉट इज दी युनिट फॉर मेजरमेंट ऑफ ESR? MM MM. मिलीमीटर पर आवर. ओके ओके, ठीक आहे. व्हॉट इज मिनिंग ऑफ इरिथ्रोसाइट? RBC रेड ब्लड सेल. रेड ब्लड सेल. हा, व्हॉट इज फंक्शन ऑफ रेड ब्लड सेल? रेड ब्लड सेल त्यामुळे आपल्याला म्हणजे रेड ब्लड सेल मध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असल्यामुळे ते आपल्याला O2 आणि CO2 कॅरीज करतं. ओके, O2 आणि CO2. हा, ओके, नाउ कम टू क्वेश्चन नंबर 2. हिमोग्लोबिन सर. Hemoglobin. Where hemoglobin is present? RBC बोन मॅरो मध्ये म्हणजे RBC मध्ये प्रेझेंट. Hemoglobin. रेड ब्लड सेल मध्ये. हा, What is the normal range of hemoglobin in man? 15 to 17. 15 to 17. what is unit? kg? Unit? 9 ग्रॅम 6 ग्रॅम grams per liter. पर 100 ml ब्लड. Per 100 ml blood. Okay. हा, What will happen when the hemoglobin will get decrease in the blood? डिसीज झाल्याचं समजायचं म्हणजे HB लेवल कमी असले तर रेड ब्लड सेल डिक्रीज झाल्याचं म्हणजे डिसीज झाल्याचं समजायचं. बस disease कुठला होतो? ॲनिमिया. Anemia. What happens in anemia? हा, रेड ब्लड सेल डिक्रीज होतात. No, no. What is relation to the respiratory gases? म्हणजे CO2 आणि O2 म्हणजे रेस्पिरेशन हे होणार नाही म्हणजे असं फास्ट दम आय थिंक दमा काय म्हणतात. सिम्पटम्स काय दाखवेल तो पेशंट? पेशंट सिम्पटम काय दाखवेल? त्याला रेस्पिरेटरी म्हणजे घेताना दमा सारखं होईल म्हणजे घेता येत नाही. ओके, दमल्यासारखं होईल. हा हा, ओके ओके, ठीक आहे. तर मोठे मॅडम विचारा. बा तिसरा क्वेश्चन कुठला केलास? प्लॅन्टन. Zooplankton. What is the difference between zooplankton and Ha. phytoplankton? झूप्लॅन्क्टन अनेबल टू प्रोड्यूस फूड आणि प्लॅन्टन प्रोड्यूस. What is the meaning of plankton? they might organism floating of water surface. Okay, very good. Zooplanktonचा जो एक्सपेरिमेंट तू केलास तो क्वालिटेटिव्ह केलास का क्वांटिटेटिव्ह केलास? हा, क्वालिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह. मग त्याच्यामध्ये तुला कुठल्या टाइपचे झूप्लॅन्क्टन्स मिळाले? मायसिस, डॅफनिया, सायक्लोप, युग्लिना. हा हा, एवढे. आणि पॅरामेशियम. व्हेरी गुड बाळा. आता चौथा जो इकोलॉजिकल एक्सपेरिमेंट केला ना तो कुठला केलास? हा, चौथा CO2. CO2 केलास का? हा, त्याचं किती आलं रीडिंग किती आलं का तुझं? काय आठवतं का? रीडिंग 0.6 ml म्हणजे रिझल्ट 13.2. वॉटर मधला CO2 जेव्हा इन्क्रीज होतो की नाही तर त्याच्यासाठी कुठले कुठले फॅक्टर अफेक्ट करतात? व्हॉट आर द फॅक्टर विच इन्फ्लुएन्स इन्क्रीज व्हायरस. CO2 वॉटर? फॅक्टर्स सांग मला जे की CO व्हायरस आणि बॅक्टेरिया. त्याच्यामुळं फॅक्टर. फॅक्टर ग फॅक्टर.
CO2 CO3 हे का? वॉटर मधला CO2 जो आहे नाही. हा तो वाढतोय. हा तो वाढतोय कशामुळे वाढतोय तो? त्याची कारण कुठली आहेत? वॉटर म्हणजे ते वॉटर म्हणजे स्टॅग्नेट नसेल, नाहीतर असं फ्री फ्लोटिंग नसणार नाहीये त्यामुळे. आणि व्हायरस आणि बॅक्टेरिया प्रेझेंट असतील त्यात भरपूर प्रमाणात. थँक्यू बाळा. तर नेक्स्ट घेऊ. ओके. वैष्णवी माने. ज्यांची एक्झाम झाली त्यांनी लेफ्ट झालं तरी चालेल. तुम्ही गुगल फॉर्म सॉल्व्ह करत बसा. ज्यांचे झाले त्यांनी. वैष्णवी आवाज येतो का वैष्णवी? वैष्णवी माने Unmute करा. अनम्यूट व्हा. अनम्यूट व्हा. येतोय सर. Okay. Come to the question number 1. Which question you prepared? ESR. Okay. Tell me the procedure of ESR. Windrop tube. In windrop tube, the blood is fill the windrop tube in the anticoagulated blood in help of syringe Syringe. and avoid the air bubble formation. ते syringe ला नाव काय? Syringe ला नाव. Posture pipette. बर, okay. Posture pipette. Okay. पुढे. पुढे. Allow the windroid tube stands for the exactly vertical, and at the end of 1 hour, the upper layer for erythrocyte column, and the report the ESR. सेपरेशन काय होतं? ब्लड मध्ये सेपरेशन काय होतं? The lower layer is plasma and upper layer is RBC. अप्पर लेअर आरबीसी आणि लोअर लेअर नाही sir. Upper layer is plasma and lower layer is RBC. What is significance of this experiment? Inflammation associated with the infection. बरं, इन्फ्लेमेशन काय होईल? इन्फ्लेमेशन मध्ये Infection. बरं, इन्फेक्शन मध्ये काय होईल? ESR कमी होईल का जास्त होईल? कमी. Okay, question number 2. Hemoglobin. Hemoglobin. Where hemoglobin present in the blood? In blood present RBCs. In the RBC. How many number of RBC present in man? Number of RBCs? 13.8 to 17 mm gram per 100 ml. I am not asking hemoglobin. Okay, I am asking number of RBCs in a normal man. Right, sir. Okay. What is the role of RBC? Roll up. RBC. Nice. Okay. Where RBCs are produced in the body? Blood. What is the lifespan of RBC? Lifespan? Huh? I couldn't. What is the lifespan of RBC in human? Nice, sir. किती सांगितला? Nice, sir. ओके. तर मोठे मॅडम. हा सर. बाळ, इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट आहे तिसरा, त्याच्यासाठी काय प्रिपेअर केलायस तू? Cytoplasm
phytoplankton. Okay. What is the ecological role of phytoplankton? काय? इकोलॉजिकल रोल जो आहे तो फायटोप्लॅन्क्टॉनचा काय आहे? The organism produce their own food and the autotrophs the phytoplankton. ओके. क्वालिटेटिव्ह अनालिसिस बघितलंस का क्वांटिटेटिव्ह अनालिसिस बघितलंस? Quantitative. क्वांटिटेटिव्ह. हा. नक्की क्वांटिटेटिव्ह? Phytoplankton ना सर मॅडम. हा फायटोप्लॅन्क्टॉनचा. Qualitative. क्वालिटेटिव्ह. किती टाइपचे तुला फायटोप्लॅन्क्टॉन्स मिळाले त्याच्यामध्ये? Phytoplankton मध्ये ना Volvax, Diatoms 2. बॉलबॉक्सची मॉर्फोलॉजी सांगू शकतेस? कशी दिसतात बॉलबॉक्स? Volvax. It looks like a colony and the zooids are present. They present in a fresh water, pond, lake, What is the and the flagell, the zooids. okay? What is the meaning of plankton? Plankton. They floating on the water surface. Minute organism they floating on the water surface. ओके, व्हेरी गुड बाय. चौथा एक्सपेरिमेंट कुठला केला? चौथ्या क्वेश्चन साठी इकोलॉजिकल एक्सपेरिमेंट CO2. CO2. What is the short procedure of CO2 estimation? Take 100 ml take 100 ml water in a conical flask. Then add few drops of phenolphthalein indicator. Then color is pink, and then add the NaOH solution. Then the colorless solution sample treated against the NaOH solution, and the end point is colorless to pink. Okay, very good. Which environmental factor increases CO2 percentage? Thank you. So next viewer. Komal More. हॅलो कोमल मोरे. हा ओके. तुझ्यानंतर श्रुती मोरे आहे बरोबर. हा ती रेडीच आहे. ओके. कोमल क्वेश्चन नंबर 1 कोणता तयार केलेला? तू कोणता प्रिपेअर केला? ESR. ओके. या एक्सपेरिमेंट साठी जी इन्स्ट्रुमेंट लागतात हा हे सगळी मला सांग बघू. apparatus, Winthrop tube, strand, pasture tube or syringe. What about blood? Blood, anticoagulated blood. Okay, which anticoagulant is used in the blood? EDTA. Huh? EDTA. Okay, what is the long form of EDTA? Folic acid. Okay, very good. What is significance of the experiment? Significance to detect inflammation. What will happen in the inflammation? Life. Okay. What will happen in the anemia? Weakness. Weakness. Okay. What is meaning of erythrocyte? Red blood cells. And what is the meaning of sedimentation? The lower layer is red blood cells and upper layer is flat-like called sedimentation. No. Meaning. What is meaning of sediment? Settle down at the bottom. Okay, very good. Question number 2. Hemoglobin, estimation of hemoglobin. Estimation of hemoglobin.
hemoglobin. Okay. What is the normal range of hemoglobin in women? Human 12 to 14. Hmm? 12 to 14. Okay. What is the role of hemoglobin? Metabolism. Hemoglobin function. Right? What is the role of hemoglobin? Metabolism. Metabolism. Okay. Do you know the number of RBCs in a normal man? 45% RBC. 45. RBC. I am asking total number of RBC in man per cubic millimeter. 110 grams. Gram. Okay. Where RBCs are produced in the body? Protein. Hmm? Protein. RBC. Okay. What is lifespan of RBC? Okay. Hermode madam. हा सर. तिसरा इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट तो कुठला केलाय तिसऱ्या क्वेश्चन साठी? झू प्लॅन्क्टन. झू प्लॅन्क्टनचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय माहिती आहे? They are heterotrophs. परत सांग. Heterotrophs. व्हॉट इज द मीनिंग ऑफ प्लॅन्क्टन? Heterogeneous assemblage of minute organisms are floating in water is called plankton. By which procedure you have performed that zooplankton qualitative or quantitative analysis? The given the plankton's water sample are collected and the few drop of are and the under microscope. चौथा क्वेश्चन जो आहे इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंटचा तो कोणता केलास? CO2 estimation of CO2. एस्टिमेशन ऑफ CO2. CO2. मी तुला एकच क्वेश्चन विचारणार आहे ह्याच्यावरती, त्याचा आन्सर आला तर तुला फुल मार्क्स. CO2 जो ऍटमॉस्फिअर मध्ये इन्क्रीज होतोय ना, तर त्याचे रिझन्स कोणते आहेत? CO2 होतंय कारण ऑक्सिजन कमी पडतं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होते आणि CO2 इन्क्रीज होते. एक मिनिट, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं म्हणून CO2 इन्क्रीज होत नाहीये, CO2 इन्क्रीज होतोय. पोल्युशन. एकच कारण आहे का त्याला? नाही. By which method you perform that estimation? 100 ml sample, 100 ml water sample. प्रोसिजर नको सांगू मला. 0.5 प्रोसिजर नको सांगू, फक्त मेथड कुठली वापरली ते सांग. त्या मेथडचं नाव सांग. क्वांटिटेटिव्ह. तर नेक्स्ट घेऊया का? मोरे सर. श्रुती मोरे. हा, आवाज येतोय ना माझा? हो येतोय. हा, सांगा. क्वेश्चन नंबर 1 कोणता? तुझा तोच का? ESRच का? क्वेश्चन नंबर 1? सरच केलं. हा? हो ESR केलंय. ओके. त्याचं प्रिन्सिपल सांग. काय सांगू? प्रिन्सिपल. प्रिन्सिपल त्याच्यामध्ये take a blood anticoagulated blood and kept it for 1 hour, then do not disturb, then the plasma layer is upper plasma layer and lower RBCs are settled down in ventricle. Okay. What is the unit of measurement of ESR? Millimeter per hour. Mm per Hour.
Okay. Which tube is used for the experiment? Winthrop tube. Winthrop tube. And the name of pipette? Pasteur pipette. Pasteur pipette. Okay. What is significance of this experiment? आपल्यामध्ये कोणते इंटरनली इन्फेक्शन झालंय की नाही ते ओळखण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. आरबीसीचा काउंट एकतर जास्त होऊ शकतो किंवा कमी होऊ शकतो. ते नॉर्मल आहे की नाही चेक करण्यासाठी आपण हा ESR फाइंड आउट करतो. बर. कोणत्या डिसीज मध्ये आरबीसीचा हा जो काही काउंट आहे ESR चा काउंट वाढतो? तर नाही माहिती मला. ओके. अॅनिमिक जर पेशंट असेल तर ESR कमी होईल का जास्त होईल? ESR कमी होतो. ओके. कम टू क्वेश्चन नंबर 2. ओके. हिमोग्लोबिन. नाही, डिफरन्शियल काउंट ऑफ ल्युकोसाइट. Differential count of leukocytes. Okay. What is the meaning of WBC? व्हाईट ब्लड सेल. Why they are called as white? हिमोग्लोबिन त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतं आणि ते जे असतात ते बोन मॅरो मध्ये तयार होतात. बर. म्हणून व्हाईट म्हणायचं का? नाही सर, कोणत्याच प्रकारचं प्रोटीन त्याच्यामध्ये प्रेझेंट नसतं, ते कलरलेस असतात. Okay. What is the normal number of WBC in man? WBC 5000 ते 9000. Okay. Which are the various types of WBC? त्याच्यामध्ये 2 टाईप पडतात, ग्रॅन्युलर साइट्स आणि अग्रॅन्युलर साइट्स. ग्रॅन्युलर साइट्स मध्ये न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल आणि अग्रॅन्युलर साइट्स मध्ये लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स. Okay. What is the role of lymphocyte? लिम्फोसाइट्स मध्ये आपल्यामध्ये जे एक्सटर्नली म्हणजे आपल्याला अफेक्ट केलेला बॅक्टेरिया असतो त्याला पकडण्याचं आणि खाण्याचं काम हे करतात. लिम्फोसाइट्स करतात, म्हणजे डिस्ट्रॉय करतात तो बॅक्टेरिया. अँटीबॉडीज तयार करतात आणि अँटीजनला आयडेंटिफाय करतात. Okay. When the number of WBCs is get increased in the body? Then we say that our body is infected by another antigen. But प्रायमरी रिस्पॉन्स मध्ये नंबर ऑफ इन्क्रीज होत नाही, पण ॲबनॉर्मली जर झाला तर तो म्हणजे डिसीजचा कॉज होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी लागते. ओके. डंबेल शेप्ड न्यूक्लियस कोणत्या सेल मध्ये? डंबेल शेप्ड. बेसोफिल. आणि मल्टीलोब्ड न्यूक्लियस? न्यूट्रोफिल. ओके. ठीक आहे. तर पुढे मॅडम. मॅडम प्रश्न विचारा, खेरमोडे मॅडम. हा बघ, तिसरा जो इकॉलॉजिकल एक्सपेरिमेंट आहे तिसऱ्या क्वेश्चनसाठी, तो कोणता केलास तू? प्लॅंक्टन केलाय. वॉलवॉक. फायटोप्लॅंक्टन. वॉलवॉक. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लॅंक्टन? Plankton is a very small microorganism floating on a water surface. पण त्याला प्लॅंक्टनच का म्हणायचं? त्याचा काहीतरी अर्थ असेल ना त्या शब्दाचा? नाही माहिती ना. ओके. फायटोप्लॅंक्टन क्वालिटेटिव्ह केलास का क्वांटिटेटिव्ह केलास? क्वालिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह. त्याच्यामध्ये किती नंबर मध्ये सापडलं तुला? किती नंबर मिळाले तुझे? मायसिस मिळाला, त्यानंतर डॅफ्निया, युग्लिना, पॅरामिसिया आणि वॉलवॉक्स एवढे मिळाले. सिग्निफिकन्स काय फायटोप्लॅंक्टनचा? जर ते पाण्यामध्ये किती प्रमाणात प्रेझेंट आहेत हे कळतं, आणि ते नॅचरली वॉटर प्युरिफायर असल्यामुळे आपण ते किती वॉटरचं प्युरिफिकेशन करतात हे सांगू शकतो. आणि त्याच्यामध्ये फिशचं फूड असल्यामुळं फिशला किती प्रमाणामध्ये ते फायटोप्लॅंक्टन्स आणि झूप्लॅंक्टन्स पासून फूड अमाऊंट मध्ये मिळतं हे पण सांगू. इकॉलॉजिकल रोल काय त्याचा? इकॉलॉजिकली वॉटर प्युरिफाईंग ते. चौथा जो एक्सपेरिमेंट आहे तो कुठला केलास?
estimation of CO2. एस्टिमेशन ऑफ CO2. CO2चं जे सिग्निफिकन्स आहे एस्टिमेशनचं ते काय बाळ? CO2 aquatic ecosystem मध्ये इम्पॉर्टन्स असतो. तर त्याचं फाइंड आउट करण्यासाठी आपण estimation घेतो CO2. जर CO2चं पर्सेंटेज जास्त असेल वॉटरमध्ये तर ते काय इंडिकेट करतं? तर aquatic ecosystem धोक्यात आहे. कारण एकाचं प्रमाण जर फक्त CO2चं प्रमाण वाढलं तर त्याच्यावर जगणारे इकोर्निया वगैरे वाढतात आणि मग बाकीचे fish वगैरे असतात त्यांना फूड मिळत नाही. मग ते हळूहळू डेड व्हायला लागतात. म्हणजे aquatic ecosystem कोलॅप्स होत जाते. व्हेरी गुड. CO2 एस्टिमेशन साठी कुठली मेथड वापरलीस? Quantitative. ओके, थँक्यू बाळ. सर नेक्स्ट. Okay. Vaitali Pandit. Present sir. Question number 1. Present sir. Okay. Question number 1. ESR. Okay. Yes. काय सांगते ESR ची हे सांग, प्रोसिजर सांग एक्सपेरिमेंटची. ESR मध्ये first take Winthrop tube, then fill with anticoagulated blood with the help of partial pipette or syringe. Then this pipette is vertically placed in Winthrop rack मध्ये ठेवायची 1 hour आणि नंतर मग 1 hour नंतर मग तो रिझल्ट चेक करायचा. ओके. अँटीकोॲग्युलंट ब्लड का घेतलं? Anticoagulated blood because this blood is prevent for clotting. The blood is prevent for from clotting. ओके. Blood clotting. ब्लड कोॲग्युलेटिंग एजंट कुठला वापरला? काय? ब्लड कोॲग्युलेटिंग एजंट कुठला वापरला? EDTA, इथिलीन डायमिन टेट्राएसिटिक ऍसिड. ओके. नॉर्मल जी व्यक्ती आहे आपल्यामध्ये बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेटिंग आहे, हा ते फ्लुइड स्टेट मध्ये आहे, बरोबर? हा. कशामुळे ते फ्लुइड स्टेट मध्ये राहतं? कोॲग्युलेट का होत नाही? काय? अरे बॉडी मधलं ब्लड आपले जे आहे हे कोॲग्युलेट का होत नाही? बॉडी मध्ये कोगुलेट का होत नाही? हा. ते आपण EDTA ते यूज करतो ना त्याच्यामुळे. फ्रेश अरे EDTA. माझा प्रश्न काय माहितीये का? माहितीये काय तुला? हा हो. आपल्या बॉडीमध्ये ब्लड जे आहे सर्क्युलेटिंग आहे, फिरतंय, बरोबर? हो मग त्याच्यामध्ये अँटीकोॲग्युलंट आहे ना? हो. मग ते अँटीकोॲग्युलंट कोणता आणि कुठून येतो? अँटीकोगुलेटेड ब्लड. ते अँटीकोगुलेटेड ब्लड ते शिपचं ब्लड यूज केलेले असतं. नाही काहीतरी सांगते तू. नाही सर नाही येत. सांगा त्याला उत्तर सर. नाही येत सर. ह्युमन बॉडी मधलं विचारलं. ह्युमन बॉडी मध्ये ब्लड जे असतं ते अँटीकोॲग्युलेटेड कुठला एजंट असतो बॉडीमध्ये की ब्लड कोॲग्युलेशन होत नाही आपल्या बॉडीमध्ये? सर तुमचा आवाज अडकतोय, नीट ऐकू येत नाही. ओके, गो टू क्वेश्चन नंबर 2. हिमोग्लोबिनचं केलेलं आहे. व्हॉट इज द रोल ऑफ हिमोग्लोबिन? हिमोग्लोबिनचा रोल मेटाबॉलिझम. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मेटाबॉलिझम? नाही सर. व्हॉट इज अनाबॉलिझम? काय? अनाबॉलिझम म्हणजे काय? अनाबॉलिझम अनाबॉलिझम नाही माहिती मला. व्हॉट इज मीनिंग ऑफ कॅटाबॉलिझम? कॅटाबॉलिझम नाही सर. अनाबॉलिझम कॅटाबॉलिझम. वेअर हिमोग्लोबिन इज प्रेझेंट? ते कॅटाबॉलिक आहे ना, ते पॅथवे आहे तो.
मेटाबॉलिझम पॅथवे आहे तो. Where hemoglobin is present. आणि अनाबॉलिझम आहे ना ते एनर्जी ग्रो करतं. ओके, तर झालं का एनर्जी. कॅटाबॉलिझम. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे चाललेलो आहे काय. हा हा. हिमोग्लोबिन इज प्रेझेंट. काय? Where hemoglobin is present. Hemoglobin is a protein and it is present in red blood cells. Okay. What is the functional role of hemoglobin? Functional role is this metabolism. आणि गॅसेस ट्रान्सपोर्ट करायचं काम कोण करतं बॉडीमध्ये? ऑक्सिजन आणि काय? Which substance transport the oxygen and carbon dioxide in the body? Lungs, respiratory system. Lung, respiratory system क्या? हा, respiratory system, lungs मधून. What is the normal count of hemoglobin in woman? वुमन मध्ये 40 असते रेंज आणि मेन मध्ये 60. The unit काय? हिमोग्लोबिनचं युनिट ग्रॅम्स पर 100 ml ऑफ ब्लड. Grams per 100 ml of blood. Okay. ब्लड हिमोग्लोबिन. Okay. खैरमोडे मॅडम विचारा. मला आवाज ऐकायला येतोय? प्लॅन्क्टॉन आणि झूप्लॅन्क्टॉनचं केलेलं आहे. What is the difference between zooplankton and phytoplankton? The phytoplankton means the organism able to produce own food for photosynthesis. It is phytoplankton, and zooplankton means the organism is unable to own food. It is called as zooplankton. What is the meaning of plankton? Plankton as autotroph. प्लॅन्क्टन म्हणजे काय? प्लॅन्क्टॉन म्हणजे ते वॉटर बॉडी मध्ये सूक्ष्मजीव म्हणजे छोटे ते प्रेझेंट असतात. मायक्रो मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात प्लॅन्क्टॉन वॉटर सॅम्पल मध्ये. त्याला काय म्हणायचं? प्लॅन्क्टन म्हणायचं का? नाही, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात वॉटर बॉडी मध्ये. बरं, आणि पुढं? म्हणजे काय नक्की विचारले तुम्ही? प्लॅन्क्टनचा अर्थ काय? का प्लॅन्क्टन म्हणायचं आपण? तू सांगितलंस, बरोबर सांगितलंस की जे त्यांचं ओन फूड तयार करतात ते झूप्लॅन्क्टन आणि जे तयार करतात ते फायटोप्लॅन्क्टन. पण ते प्लॅन्क्टनच का म्हणायचं? वॉटर मध्ये त्या कुठल्या स्टेजला प्रेझेंट असतात? बॉटमला प्रेझेंट असतात, मध्ये असतात, त्या सरफेस असतात. जे प्लॅन्क्टन्स आहेत की नाही ते वॉटर मध्ये कुठे प्रेझेंट असतात? सरफेसला असतात, बॉटमला असतात, का मिडल लेअरला असतात? सरफेस. बर, तुझा चौथा जो एक्सपेरिमेंट आहे तो कुठला आहे सांग? कुठला केलास तू? CO2 चा, कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ एस्टिमेशन ऑफ CO2? increase pH level in water. आणि pH लेवल कंट्रोल मध्ये ठेवतं. माझा प्रश्न समजला नाहीये का? तुम्ही एस्टिमेशन केलंय ना CO2 चं, हे एस्टिमेशन CO2 काय करायचं? म्हणजे प्रोसिजर सांगायचे का? नाही, CO2 चं एस्टिमेशन काय करायचं? काय बघायचं आपण? काय इंडिकेट करतं CO2 चं पर्सेंटेज? त्या प्रॅक्टिकलचं ऍप्लिकेशन काय, कशासाठी करायचं प्रॅक्टिकल? मॅडम विचारतात तुला. म्हणजे CO2 ची लेवल वॉटर मध्ये किती आहे ते बघण्यासाठी आपण करतो. मग ती CO2 लेवल जी आहे ती काय बघायची आपण ते विचारते मी तुला. कशासाठी बघायची लेवल? बॅक्टेरिया वगैरे व्हायरस प्रेझेंट असतो CO2 मध्ये. अजून काय काय असतं? बॅक्टेरिया व्हायरस
सर नेक्स्ट घेऊया. थँक्यू बाळा. हा. Okay. Amruta Farande. Yes. Okay. Question number 1. Yes, sir. Okay. What is the aim of experiment? To determine the ESR by Winthrop method. By Winthrop method. Now tell me the Winthrop method. Tell me the procedure. म्हणजे प्रोसिजर सांग. हा. फर्स्ट विंड्रोप ट्यूब घ्यायची, त्याच्यामध्ये अँटीकोअग्युलेटेड ब्लड टाकायचं, मार्क ऑफ ते एक तास ते ठेवायचं तसंच स्टँड मध्ये ट्यूब. आणि मग एका तासानंतर ते बघायचं जे टू लेयर्स तयार होतात ते कसे झाले ते एका तासानंतर ऑब्झर्व करायचं आणि मग रिझल्ट. इरिथ्रोसाइट जे आहेत ब्लड मधल्या काय हे नॉर्मल रेंज काय आहे ह्युमन मध्ये, मॅन मध्ये इरिथ्रोसाइट किती असतात? 4 to 6 million. पुढे युनिट काय आणि पुढे काय? फिमेल मध्ये पण तेवढेच असतात, थोडे कमी. परत एकदा सांग. 2 to 6 million. मिलियन? नाही सॉरी, नाही आठवत. आरबीसीचा रोल काय? आरबीसीचा रोल आरबीसी कॅरी ऑक्सिजन to lungs and other body parts and metabolism. Who transport the carbon dioxide? Who transport the carbon dioxide? lungs कॅरी करतात ते मग तिथून पुढे बॉडीला मग बाहेर. बर, समजा का टिश्यू मध्ये कार्बन डायऑक्साइड आहे, टिश्यू मध्ये काय तो लंग कडे कसा येईल? लंग नाही, सॉरी नाही माहिती. नाही माहिती? नाही. Question number 2, which you have prepared? Estimation of HP. Hemoglobin. Estimation of hemoglobin. Okay. Tell me the procedure of hemoglobin estimation. Procedure. त्याचे 2 हिमोमीटर मध्ये नाही सॉरी हिमोग्लोबिनोमीटर मध्ये 2 स्टँडर्ड ट्यूब्स असतात. त्याच्यामध्ये एका बाजूला ग्राम मध्ये असतं, एका बाजूला पर्सेंटेज असतात. मग त्याच्यामध्ये आपल्या एक फिंगरला टिप करून त्याच्यामधून ब्लड घ्यायचं, ह्याच्यामध्ये मायक्रोपिपेट मध्ये 0.5 पर्यंत, आणि त्याच्यानंतरून बीकर मध्ये 2 ml ठेवते सर पुढची फक्त. मग त्याच्यामधून ते जे आपण म्हणजे आरबीसी डायल्युटिंग जे सोल्युशन आहे ना ते पण करायचं, डिझॉल्व करायचं, आणि मग त्याच्यामध्ये जे पर्सेंटेज मध्ये जे मिक्स जोपर्यंत ते स्टँडर्ड ट्यूब सोबत जे मॅच होत नाही तोपर्यंत त्यात डायल्यूट करायचं ते. आरबीसी डायल्युटिंग फ्लुइड वापरायचं आहे का एक्सपेरिमेंट मध्ये? हो. आरबीसी डायल्युटिंग फ्लुइड. आरबीसी डायल्युटिंग फ्लुइड वापरायचंय. नक्की? हो. मग या ज्या आरबीसीज आहे, या आरबीसीज ब्रेक कशा होणार आहेत? यात हिमोग्लोबिन बाहेर पडायचं आहे ना, बाहेर काढायचं आहे, बरोबर? हो. कशाने ते ब्रेक होणार? आरबीसी डायल्युटिंग फ्लुइड जे टाकले त्याच्यामुळे. डायल्युटिंग फ्लुइड मुळे आरबीसी फुटतील का डायल्यूट होतील? नाही, डायल्यूट होणार, मग त्याच्यामधून ते
ऍसिड कुठला वापरला ऍसिड? ब्राऊन ऍसिड नाही सॉरी ओके. व्हॉट इज नॉर्मल रेंज ऑफ नाही हिमोग्लोबिन? आठवत. नॉर्मल रेंज हिमोग्लोबिन in man? in 14 to 15 and in female 12 to 14 काय युनिट काय? व्हॉट इज युनिट? unit gram per 100 ml of blood. ओके ठीक आहे. करमोडे मॅडम विचारा. बाळा तिसऱ्या क्वेश्चन साठी काय प्रिपेअर केलंस? Phytoplankton. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फायटोप्लॅन्क्टन? They prepare their own food by the process of photosynthesis and they are autotrophs. By which method you perform that experiment? Qualitative. How? Hello? How you आवाज perform नाही that येत. experiment? तू तो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यात कुठल्या प्रोसिजरने केलास? First take a slide and take a drop of water sample and then to wait for म्हणजे ते पूर्ण हे होण्यासाठी ते थांबायचं थोडं नंतर मग कव्हर स्लिप टाकून मायक्रोस्कोप ऑब्झर्व करायचे प्लॅन्क्टन्स. त्याच्यासाठी काही स्पेशल स्लाइड वापरलास का आपल्या साध्या स्लाइड खाली काउंट केलंस? साधे स्लाइड. कुठल्या टाईपचे फायटोप्लॅन्क्टन मिळाले त्याच्यामध्ये? वॉल्वोक्स, डॅफनिया, मायसिस, सॉरी फक्त वॉल्वोक्स आणि डॅफनिया. डॅफनिया, फायटोप्लॅन्क्टन्स. वॉल्वॉक्स आणि डॅफनिया. डॅफनिया, युग्लिना. युग्लिना. डॅफनियाची मॉर्फोलॉजी काय बघा? ते हेड आणि अँटिना ते म्हणजे एक्सेप्ट हेड अँड अँटिना the all over body is covered in surface and they have flattened body. And what about Euglena? Yeah, they are solitary, free living. They are both phytoplanktons and zooplankton. They are spindle shape covered by the pellicle. क्वेश्चन नंबर 4 साठी कुठला प्रिपेअर केलास? Estimation of CO2. Estimation of CO2. By which method you perform that estimation of CO2? Quantitative. Quantitative. What is the procedure of CO2 estimation? Reaction between the alkaline means 0.0 formal NaOH and water sample and indicate phenolphthalein. ठीक आहे सर, नेक्स्ट घेऊया. थँक्यू बाळा. करमोडे मॅडम. हॅलो. हा सर. हा सगळे विद्यार्थी संपलेले आजचे. हा संपले. हा चालेल. आता उद्या आपण राहिलेले विद्यार्थी घेऊया चौथं प्रॅक्टिकल. ठीक आहे सर, ठीक आहे, चालेल सर. हा थँक्यू. आजची जी मार्कशीट आहे की नाही ती मार्कशीट व्हॉट्सअपवर पाठवून द्या. लगेच पाठवतो सर. ओके ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅडम.